नमस्कार, मी सलोनी। तर मी रत्नागिरी संगमेश्वर आजूबाजूच्या परिसरातील अशी ठिकाणं बघत असते की जिथे जाऊन म्हणजे फिरण्यासारखं किंवा त्या ठिकाणाचा इतिहास काहीतरी असा भारी असेल अशी ठिकाणं मी बघत असते। जात तर नाही कुठे, पण तरी पण मला त्या ठिकाणांचा इतिहास शोधायला माहीत करून घ्यायला आवडतो। तसंच एक ठिकाण इथे भेटलेलं आहे, ते म्हणजे कशेळीतील कनकादित्य मंदिर। आणि तिथे जायची म्हणजे खूप इच्छा होती, खूप दिवसापासून इच्छा होती। माहिती आहे थोडी त्याबद्दल की एका गुहेतून ती सूर्याची मूर्ती तिथे म्हणजे ते मंदिर आहे तिथपर्यंत नेण्यात आली आणि तिथे त्याची स्थापना करण्यात आली। कसं काय केलं ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, त्याबद्दलची माहिती सर्व। आणि ती गुहा कुठे आहे, ती जिथे मूर्ती सापडली तिथे कोणी मूर्ती ठेवली आणि त्या गुहेतून मूर्ती गावातील ग्रामस्थांनी मंदिरापर्यंत कशी नेली त्याची सर्व स्टोरी आपण नंतर व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। कारण या मंदिराबद्दल जास्त लोकांना माहिती नाही, म्हणून मला तिथे जायचं होतं, त्याची माहिती काढायची होती, त्यामागे काय इतिहास आहे तो 800 ते 1000 वर्षापूर्वीच असं काहीतरी ते। आणि महाराष्ट्रातील एकमेव सूर्यमूर्ती असलेलं हे सूर्याचं मंदिर आहे। कशेळीचा कनकादित्य असं त्या मंदिराचं नाव आहे। तर आपण जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये, त्याबद्दल सर्व माहिती घेऊयात। आपल्या संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्यमंदिरे आहेत। त्यापैकी एक मंदिर आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील कनकादित्य मंदिर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मंदिर पाहणार आहोत। आणि फायनली आता ते मंदिराचे ते पोचलेलो आहोत, बघूयात, दर्शन वगैरे घेऊयात। तर आत्ताच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोचलो आहोत। मंदिराच्या या प्रवेशद्वाराजवळ अनेक तुळशी वृंदावनं आपल्याला पाहायला मिळतात। बाजूलाच कनकादित्य भक्त निवास आहे। येथे राहण्याची सोय देखील आपल्याला उपलब्ध आहे। सो जर तुम्ही इकडे येऊन राहायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता। हा आहे प्रवेशद्वार कनकादित्य मंदिराचा। प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मंदिर परिसर दिसतो। हा परिसर अतिशय स्वच्छ ठेवलेला आहे। इथे पाहायला मिळतं की कोकणातील सर्व प्रकारचा कोकण मेवा व सरबत उपलब्ध आहे। थोडं पुढे गेल्यावर मंदिराच्या बाजूलाच एक विहीर आहे। या विहिरीची पाणी काढायची पद्धत ही जुनी कोकणी पद्धत आहे। या विहिरीच्या पाण्यानेच हातपाय धुवून दर्शन घ्यायची प्रथा आहे, म्हणून आम्ही आधी हातपाय धुवून फ्रेश झालो आणि मग मंदिरात दर्शनासाठी प्रवेश केला। या मंदिराचे बांधकाम अस्सल कोकणी कौलारू आहे। लाकूड आणि जांभा दगडाचा वापर करून हे मंदिर बांधलं आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्याला पाहायला मिळते की दोन्ही बाजूला 2 द्वारपाल तर वरती श्री विष्णूंची मूर्ती आहे आणि मंदिरात कनकादित्याची काळ्या पाषाणातील अप्रतिम मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। 4 बाजूने चिरेबंदी असलेल्या या मंदिराच्या बाजूचा परिसर आपल्याला स्वच्छ तर दिसतोच, पण या परिसरात आर्यादुर्गा, शिवशंकर व श्री विष्णू अशी 3 मंदिरे आहेत। मागे एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे की प्रत्येक मंदिराला काही ना काही इतिहास लाभलेला असतो, तर या मंदिराला सुद्धा इतिहास लाभला आहे, तो आपण जाणून घेऊयात। हे मंदिर कसं निर्माण झालं याची एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की एक गलबत कशेळी गावाच्या समुद्र किनाऱ्यावर आले होते आणि तिथे ते अडकले आणि तिथून ते पुढे जात नव्हते। भरपूर प्रयत्न केले पण जहाज काही जागचे हालेना। शेवटी ते व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची ते राहण्याची इच्छा असावी आणि म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली। ती गुहा याच गावातील समुद्र किनाऱ्यावर आहे, ती पण आपण पाहणार आहोत। याच गावात कणकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती। तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्यमूर्ती आली आणि सूर्यनारायण कणकेला म्हणाले की तू मला येथून ने आणि मंदिर बांध, तुझ्या गावात माझी स्थापना कर। कणकाबाईंनी ही गोष्ट गावात ग्रामस्थांना सांगितली आणि मग ही मूर्ती गावात आणून स्थापना केली आणि हे ते मंदिर। त्या बाईंचे नाव कणका आणि सूर्य म्हणजे आदित्य
असे मिश्रणामुळे कणकादित्य असं नाव या मंदिराचं ठेवण्यात आलं. तर आता दर्शन झालं आणि आपण येथील परिसर पण बघितला, मंदिरही बघितलं आणि आता आपण जाणार आहोत देवखळी बीचवर. तर हा आहे देवखळी बीच आणि इथे पार्किंगची सोय देखील केलेली आहे. प्रत्येक स्पॉटवरून आपण येथील सौंदर्य पाहणार आहोत. आणि ही आहे ती गुहा ज्यात मूर्ती सापडली होती.